माझे वडील माझ्या सततच्या आजारपणाला कंटाळले होते। एके दिवशी आमच्या घरी एक ज्योतिषी आला। त्याने सगळ्यांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली। वडील नुकतेच कारखान्यातून आलेले होते। हातपाय धुवून चहा घेत होते। त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी माझी पत्रिका त्या ज्योतिषासमोर ठेवली। एकवार नजर टाकून ज्योतिषी म्हणाला, ही मृत व्यक्तीची पत्रिका का दाखवत आहात? हे ऐकल्यावर वडील संतापले। त्यांनी त्याला माझ्याजवळ आणले व म्हणाले, हा माझा मुलगा, याची पत्रिका आहे ही। त्यावर तो ज्योतिषी म्हणाला की ग्रहमान तर स्पष्ट मृत्यूयोग दाखवते। रागारागाने त्याला त्यांनी हाकलून दिले। वैतागून ते उठले व सरळ श्री काकांच्या दर्शनाला गेले। तेथे गेल्यावर त्यांनी सर्व प्रसंग परमपूज्य काकांना सांगितला। तेव्हा परमपूज्य काकांनी माझ्या वडिलांना पंढरपूरला जाऊन श्री पांडुरंगाच्या देवळातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीला सर्व हकीकत सांगण्यास सांगितले। वडिलांची श्री काकांवर अतूट श्रद्धा होती, त्यामुळे काही दिवसांनी आम्ही तिघे, मी आईवडील पंढरपूरला गेलो। पांडुरंगांचे दर्शन घेऊन नंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या नवग्रह मंदिराच्या जवळच्या श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीपाशी आलो। तेथे माझी परिस्थिती मी स्वतःच श्रीदत्तात्रेयांना कथन केली। दर्शन घेऊन परत फलटणला आल्यावर आम्ही थेट परमपूज्य श्री काकांच्या दर्शनाला गेलो। वडिलांनी श्री काकांना सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा मी श्री काकांच्या समोरच बसलो होतो। माझ्याकडे बघत ते गोड हसले। त्यांनी आपले पाय पुढे केले। वडिलांनी मला त्यांचे पाय चेपण्यास सांगितले। मी तसे करायला सुरुवात केली। थोड्या वेळाने परमपूज्य काकांनी खिशातून 1 रुपयाचे नाणे काढून माझ्या हातात दिले व म्हणाले, जा, तुझे काम झाले। आणि त्यानंतरच माझ्या प्रकृतीमध्ये खूप आश्चर्यकारक फरक पडू लागला। पुढे एक चांगला बालरोगतज्ञ डॉक्टर आम्हाला मिळाला। त्याची ट्रीटमेंटही सुरू झाली। तेव्हापासून माझे आजारपण कायमचे संपले। माझा जो मृत्यूयोग आलेला होता तो परमपूज्य सद्गुरू श्री काकांच्या कृपेने टळला। मला परमपूज्य काकांनी अक्षरशः जीवनदान दिले। त्यांचे हे उपकार माझ्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी कमी होणार नाहीत। किंबहुना माझी तर इच्छा आहे की सतत त्यांच्या उपकाराखालीच राहावे। परमपूज्य श्री काका म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री पांडुरंगच। माझ्या मातृ श्रींना परमपूज्य काकांनी एका आषाढी एकादशीला खरोखरीच भगवान पंढरीनाथांच्या रूपात दर्शन करविले होते। या जन्मात अशा अवतारी सत्पुरुषांचे दर्शन होणे, त्यांचे कृपाछत्र लाभणे, असे अलौकिक अनुभव येणे हे पूर्वीच्या अनेक जन्मांमधील पुण्याईचे फलच म्हणायला हवे। परमपूज्य श्री काकांचे आपल्या भक्तांवर असे निरतिशय प्रेम होते। ते परोपरीने न सांगता स्वतःहूनच भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करीत असत व आजही करीत आहेत। श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणी अनन्यभावाने शरण जाऊन त्यांच्यावरच सर्व भार टाकून जो आपल्याला दिलेली साधना शांतपणे व मनापासून करतो, त्या भक्ताचे सर्व बाजूंनी ते कल्याण करतातच। तेच या महात्म्यांचे ब्रीद आहे व आवडते कार्य देखील। पुढील भागात